महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथः सरस्वतीरविशुक्रो बृहस्पतिः पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। ओम सर्वचैतन्यरूपां तामाद्यां विद्यां च धीमहि बुद्धिः या नः प्रचोदयात्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। गोपालकृष्ण भगवान् की जय। सृष्टौ या सर्गरूपा जगदवनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनय्या पराख्या। पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं। संहृत्य कल्पसमये रमते तथैका तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि। सदानन्दीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। बोल भवानी की जय, अंबा माता की जय। श्री भगवतीच्या श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा 3 अवतारांचं वर्णन आज आपण ऐकणार आहोत। आणि म्हणून आजची सुरुवात सुद्धा आपण विष्णुदास कवींनी केलेल्या श्री महालक्ष्मी अष्टक आणि एक श्लोक श्री महालक्ष्मी पर आणि एक श्लोक श्री महासरस्वती पर अशा पद्धतीने करणार आहोत। श्री गणेशाय नमः। जय जय विश्वपते हिमाचलसुते सत्यव्रते भगवते वाञ्छाकल्पलते कृपार्णवधृते भक्तांकिते सन्मते साधुवत्सलते अधर्मरहिते सद्धर्म श्रीपालके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके। अष्टादंडभुजा प्रचंड सरळा विक्राळ दाढाशुळा रक्तश्री बुबुळा प्रताप अगळा ब्रह्मांड माळा गळा जिव्हा उरस्थळा रुळे लळलळा कल्पांत कालांतके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके। कोटीच्या शतकोटी बाण सुटती संग्राम प्राणार्पणे तेवी रूप प्रचंड देख भ्रमती मार्तंड तारांगणे। सोडीले तव सुप्रताप पाहता गर्वास श्री त्र्यंबके साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके। युद्धी चाप करी फिरे गरगरा चक्रापरी उद्भिटा
आरोळी फुटता धरा थरथरा, कापे उरी तटतटा, साक्षात काळपळे बहु झरझरा, धाके तुझ्या अंबिके, साष्टांगे करीतो प्रणाम चरणा, जय जय महाकालिके. अंगी संचरता सकोप उठती, ज्वाळामुखी भडभडा, भूमी आदळता द्विपाद उठती, शैले मुळे तडतडा, चामुंडे उर रक्त तू घटघटा, महिषासुर प्राशके, साष्टांगे करीतो प्रणाम चरणा, जय जय महाकालिके. आशा पाश नको जगी भिक नको, परद्रव्य दारा नको, काया क्लेश नको दया यजु नको, निर्वाण पाहू नको, काम क्रोध नको महारिपु नको, निंदा नको या मुखे, साष्टांगे करीतो प्रणाम चरणा, जय जय महाकालिके. त्वद्भक्ती मज दे भवानी वरदे, पायी तुझ्या राहू दे, सद्धर्मी मती दे प्रपंची सुख दे, विघ्ने दुरी जाऊ दे, धैर्यश्री बल दे सुकीर्ती यश दे, बाधो न दे पातके, साष्टांगे करीतो प्रणाम चरणा, जय जय महाकालिके. स्वापत्या छळणे कृपा विसरणे, अश्लाघ्य की हे आहा, तुझा तूची पहा विचार करुनी, अन्याय की न्याय हा. विष्णुदास म्हणे कृपाची करणे, आता जगन्नायके, साष्टांगे करीतो प्रणाम चरणा, जय जय महाकालिके. साष्टांगे करीतो प्रणाम चरणा, जय जय महाकालिके. साष्टांगे करीतो प्रणाम चरणा, जय जय महाकालिके. अंबा माता सिद्धलक्ष्मीर मोक्षलक्ष्मीर, जयलक्ष्मी सरस्वती, श्रीर्लक्ष्मीर वरलक्ष्मीश्च, प्रसन्ना मम सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सदानंदीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. बोल भवानी की जय, अंबा माता की जय. श्री जनमेजय उवाच. नवरात्रे तु संप्राप्ते किं कर्तव्यं द्विजोत्तम, विधानं विधिवद्ब्रूहि शरत्काले विशेषतः. किं फलं खलु कस्तत्र विधिः कार्यो महामते, एतद्विस्तरतो ब्रूहि कृपया द्विजसत्तम. श्रीव्यास उवाच. शृणु राजन् प्रवक्ष्यामि, नवरात्रव्रतं शुभं, शरत्काले विशेषेण कर्तव्यं विधिपूर्वकम्. श्री भगवतीच्या दोन भक्तांची कथा काल आपण श्रवण केली. आई अशा प्रकारच्या बिंदुहीन
म्हणजे अनुस्वार नसलेल्या अशा प्रकारच्या सुद्धा वाग्भव बीजाने सत्यव्रताच्या जीवनात कशा पद्धतीने फरक पडला आणि केवळ त्या बीजाच्या केवळ उच्चारण मात्राने त्याचं मूर्खत्व कशा पद्धतीने दूर झालं आणि अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या कवी हे पद त्याला कशा पद्धतीने मिळालं आणि त्यांनी श्री भगवतीची दिव्य अशा प्रकारच्या कवितेंची निर्मिती कशा पद्धतीने केली हे काल आपण सत्यव्रत उतथ्य याच्या एकंदरीत कथेवरून आपण श्रवण केलं. त्यानंतर क्ली हे जे कामबीज आहे त्या कामबीजाच्या म्हणजे अनुस्वार रहित अशा प्रकारच्या क्ली या कामबीजाच्या सतत उच्चारणाने सुदर्शन नावाचा तो भगवतीचा अत्यंत लहान असा भक्त कशा पद्धतीने सर्वश्रेष्ठ भक्त बनला आणि त्याच्या जीवनामध्ये साक्षात भगवती कशा पद्धतीने प्रगट झाली आणि त्याचं संपूर्ण जीवन श्री भगवतीच्या भक्तीने कशा पद्धतीने उजळून गेलं हे सुद्धा कालच्या आपण कथेमध्ये श्रवण केलं. एक शंका इथे येण्याचा संभव आहे. वस्तुतः भगवतीचं वाग्भव बीज ऐम अशा प्रकारचं आहे. म्हणजे आपण जो नवारण मंत्राचा जप करतो ऐम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे त्यातील ऐम हे वाग्भव बीज आहे, ह्रीम हे माया बीज आहे आणि क्लीम हे कामबीज आहे. सत्यव्रताने ऐम असा उच्चार न करता ऐ असा उच्चार केलेला होता. सुदर्शनाने क्लीम याचा जप न करता क्ली असा उच्चार करून त्याचा जप केलेला होता. आपण तर असं ऐकतो की मंत्राच्या उच्चारणामध्ये थोडा जरी फरक झाला तरी सुद्धा त्याचं अपेक्षित फल तर मिळतच नाही, उलट विपरीत फल अनुभवाला त्या ठिकाणी येतं. ते यांच्या जीवनामध्ये असं का झालं याची दोन कारणं माझ्या दृष्टीने माझ्या चिंतनाने मी आपल्याला सांगतो. एक तर आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे की भगवती आपली सर्वांची आई आहे. आईचा मूळतः स्वभाव अशा प्रकारचा असतो. आपण वेदांत तत्व मानणारे आहोत, आपण आचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान मानणारे आहोत. त्यामुळे भगवती असो, विष्णू असो, सूर्य असो, गणपती असो, शंकर असो, हे सगळे एक आहेत असं आपण मानतो. हे वेगळे वेगळे आहेत असं आपण मानत नाही. हे एक आहेत. एकाच तत्वाची अनेक अशा प्रकारची रूप आहेत. भक्ताच्या सुलभतेसाठी, भक्तांच्यावर अनुग्रह करण्यासाठी आणि भक्तांना विविध अशा प्रकारचे आशीर्वाद देण्यासाठी एकाच तत्वाची ही अनेक रूप आहेत असं आपण मानतो. पण असं जरी असलं
एकच जरी तत्व असलं तरी ते तत्व जेव्हा आई या स्वरूपाने आपल्या समोर प्रगट होतं ना, त्यावेळी आईचे काहीतरी गुणधर्म त्या तत्वाला चिकटत असतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आईचा स्वभाव काय असतो? कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति. क्वचित कुपुत्र होऊ शकेल, पण कुमाता मात्र कधी होणं शक्य नाही. आपण उठल्यापासून झोपेपर्यंत, नाही झोपल्यानंतर सुद्धा, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पृथ्वीला आपण लाथा मारत असतो. मग त्या मोबदल्यात पृथ्वी आपल्याला कधीतरी रागवली आहे का? हो मला सांगा. कधीच नाही. का? माता भूमी हे पुत्रोहम पृथिव्याः. अथर्ववेद आपल्याला सांगतो की मी या पृथ्वी मातेचा मुलगा आहे. बाळ ज्यावेळी पोटात असतं त्यावेळी आईला लाथा मारत असतं. ते आईला राग येत नाही, आईला उलट कौतुक वाटतं. आई त्या बाळाच्या वडिलांना सांगते, बघा आतलं बाळ कसं मला लाथा मारतंय. आईचा स्वभाव आहे. मुलाने काहीही जरी केलं तरी सुद्धा तिला ते चांगलंच वाटतं. हा आईचा स्वभाव आहे. आणि म्हणून तत्व जरी सारखं असलं, एकच तत्व अनेक रूपांनी जरी प्रगट झालेलं असलं, तरी सुद्धा ते तत्व जेव्हा भगवती स्वरूपाने आपल्या समोर येतं त्यावेळी ते अधिकच करुणार्द्र होतं, अधिकच दयार्द्र होतं, अधिकच काय करतं? आपले सगळे अपराध पोटात घालतं. हे एक आपण चिंतन या ठिकाणी करू शकतो. पुढे जाऊन मी आपल्याला सांगतो, लहान बालक असतं. लहान बालक शुद्ध स्पष्ट बोलण्यानंतर आईला जास्त आनंद होतो का बोबड बोलल्यानंतर जास्त आनंद होतो? मला सांगा, काय होतं? बोबड बोलण्याचं कौतुक वाटतं. तसं आपण जेव्हा मंत्र म्हणण्यात चुकतो ना, तर त्यावेळी आईला राग येत नाही. उलट आई म्हणते, काही का असे ना, हा प्रयत्न करतोय ना, काही हरकत नाही. मग शास्त्र जे सांगतं, लक्षात ठेवा, या संबंधी अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अनेक कथा प्रसिद्ध आहेत. डोंगरे महाराज म्हणून फार मोठे भागवतकार होऊन गेले. माझ्या अंदाजानुसार त्यांची कथा इथं पण झालेली आहे, इंदोरमध्ये झालेली त्यांची कथा. महात्मा होता तो. ते काशीमध्ये असताना, जात असताना अचानक त्यांना सप्तशती म्हणण्याचा आवाज आला. म्हणून ते एके ठिकाणी जाऊन बघतात, तर काय एक गृहस्थ सप्तशतीचा पाठ म्हणत होते. ते म्हणत असताना थोडं त्यांच्यामध्ये थोडं चुकत होते. ते यानी त्याला सांगितलं की बाबाजी, आप जो कह रहे हैं वो गलत है, अशुद्ध है. मैं आपको कहता हूं, आप ऐसा ऐसा कहिए, श्लोक कहने में कुछ परिवर्तन कीजिए. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. त्याप्रमाणे त्याने ते त्यांच्याकडून शिकलं. अर्धा तास थांबून ते सगळं व्यवस्थित हे केलं आणि ते गेले वापस. गेल्यानंतर रात्री भगवती त्यांच्या स्वप्नात आली, डोंगरे महाराजांच्या. म्हणजे नसता उद्योग तुला कशाला कोणी करायला सांगितला होता म्हणले. म्हणणारा तो, ऐकणारी मी, तुझा काय संबंध आहे म्हणले. त्यात सकाळी उठून पहिल्यांदा जाऊन त्यांना नमस्कार करून दे म्हणले, तुमचं तुमचं चालू द्या म्हणून सांगून ये.
झालं, यांच्या शरीराला घाम फुटला. सकाळ कधी एकदा होतीये, सकाळ झाली, उठले, गेले, साष्टांग नमस्कार केला त्या गुरुजींना आणि सांगितलं, बाबाजी आप जो कह रहे हैं वही सही है. का अशा अनेक कथा आपल्याला सांगता येतील. अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत, पुराणात आहेत, संतांच्या जीवनात पण आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतील, अनेक ठिकाणी आढळून येतील. मी सगळ्या सांगत बसत नाही. मग शास्त्रकारांनी जे शुद्धतेचा आग्रह धरला तो चुकीचा आहे का? अवाक्षरम हनायुष्यम विस्वरम व्याधिपीडितम अक्षताशस्त्ररूपेण वज्रम पतती मस्तके. पाणिनीय शिक्षा म्हणून आपल्याकडे वेद कसे म्हणावेत त्यासंबंधी एक लिहून ठेवलेलं आहे पाणिनींनी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जर चुकीचं अक्षर जर आपल्या मुखातून बाहेर जर पडलं तर आपलं आयुष्य कमी होतं. स्वर जर चुकला तर आपल्या शरीरात व्याधी निर्माण होतात. आणि म्हणून अशुद्ध म्हणायचं नाही. शुद्धतेचा आग्रह धरलाच पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अशुद्धतेचा कोणत्याही पद्धतीचा पुरस्कार असता उपयोगाचा नाही. न च्या जागी नच म्हणलं पाहिजे, ण च्या जागी णच म्हणलं पाहिजे, श च्या जागी शच म्हणलं पाहिजे, श च्या जागी शच म्हणलं पाहिजे. कृष्ण का कृष्ण, काय क ला र का क ला र, क ला रच म्हणलं पाहिजे, कृष्णच म्हणलं पाहिजे. कृष्ण म्हणता उपयोगाचं नाही. मग गोपिका तर कृष्ण कृष्ण सोडून द्या कान्ह्या म्हणत होत्या. मग देव कसा येत होता त्यांच्याकडे? त्यांनी पहिला त्यांचा क्लास घ्यायला पाहिजे होता. कृष्ण म्हणा, घोका चला 108 वेळेला म्हणा कृ कृ कृष्ण. आपल्या शास्त्रामध्ये 2 प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. एक आहेत सकाम, दुसरी आहेत निष्काम. त्यातील जे सकाम कर्म जे आहे त्यात शुद्धतेचा आग्रह विशेषत्वे धरला जातो. कारण सकाम कर्मामध्ये तांत्रिकतेला महत्व असतं. ओके ना? अगदी साधं, कोर्टात जर गेलात, मला असं म्हणायचं नव्हतं, मला असं लिहायचं नव्हतं, चालतं का मला सांगा? डॉक्युमेंट काय आहेत तुमचे बोला, लिहिलेलं काय ते सांगा, सही कोणाची आहे ती सांगा, संपलं. पण घरात जेव्हा आपण वावरत असतो मग त्यावेळी आपण म्हणतो की नाही मला असं म्हणायचं नव्हतं, बरं जर ठीक आहे तुझा गैरसमज झाला पण मी तुझी क्षमा मागतो, ठीक आहे काही हरकत नाही, प्रश्न तिथं मिटून जातो. सकाम कर्म ते तांत्रिकतेचा भाग असल्या कारणाने शुद्धतेचा विशेष अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी केला जातो. निष्काम कर्मामध्ये भगवती प्रीत्यर्थ केल्या जाणाऱ्या कर्मामध्ये तांत्रिकतेचा भाग नसल्या कारणाने, भक्तीचा भाग असल्या कारणाने जेव्हा भावना असते, जेव्हा भक्ती असते त्यावेळी शुद्धतेचा विचार म्हणावा तेवढा गृहीत धरल्या जात नाही. आणि म्हणून अनुस्वार रहित ऐ, अनुस्वार रहित क्ली याचा उच्चार जरी झाला तरी सुद्धा भगवती भक्तांच्यावर प्रसन्न झाली आणि त्या भक्तांना दिव्य अशा प्रकारचं सामर्थ्य, दिव्य अशा प्रकारचं त्यांच्या आयुष्यामध्ये नानाविध फल श्री भगवतीने त्यांना त्या ठिकाणी दिली. तृतीय स्कंधामध्ये यानंतर श्रीरामप्रभूंची कथा येते आणि त्या अनुषंगाने नवरात्र व्रताचं महात्म्य येतं. आपण फक्त 10 मिनिटात संपूत हे दोनही. वस्तुतः खूप काही आपल्याला सांगता येईल, परंतु
3:30ला संपून 3:30ला बरोबर आपण या तीनही अवतारांची कथा सुरुवात करणार आहोत. 4:30ला संपवणार आहोत. 4:30ला लगेच श्री गणेश श्री महालक्ष्मी यांचं अर्चन होऊन 5:30ला आपल्याला संपवायचं आहे. पहिल्यांदा आपण नवरात्र व्रतासंबंधित थोडीशी माहिती घेऊ. मला वाटतं पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलेलं 4 प्रकारच्या नवरात्रांचा उल्लेख या ठिकाणी येतो. काही ठिकाणी 5 नवरात्र पण मानली जातात, हे पण मी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यातल्या त्यात वसंत ऋतू आणि शरद ऋतू हे 2 ऋतू यात केलं जाणारं नवरात्र व्रत हे श्री भगवतीला सगळ्यात जास्ती आवडतं. त्यातल्या त्यात शरद ऋतूतील नवरात्र जे आहे ते भगवतीला जास्त आवडतं. शरत्काले विशेषेण कर्तव्यम प्रेमपूर्वकम. शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिके तस्यां ममैतन् माहात्म्यं श्रुत्वा भक्तिसमन्वितः सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्यसमन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः. शारदीय नवरात्रामध्ये त्या ठिकाणी भगवतीचं पूजन अत्यंत फलद्रूप अशा प्रकारचं होतं म्हणून सांगितलेलं आहे. 16 हातांचा मंडप करावा. 8, 12, 16 असे त्यांनी मंडपाचे प्रकार दिलेत. सर्वात उत्तम मंडप 16 हातांचा सांगितलेला आहे. सुंदर अशा प्रकारची वेदी करावी. वेदी याचा अर्थ चौथरा, ज्याच्यावर श्री भगवतीची प्रतिष्ठापना करता येते. मग ती मूर्तीची करता येते, यंत्राची करता येते, जे आपल्याला जसं शक्य असेल त्या पद्धतीने आपण करायची. मग ती यंत्र कोणती कोणती आहेत? यंत्र सर्वस्वम नावाचा ग्रंथ काढा म्हणजे तुमच्या लक्षात येईल यंत्र किती आहेत श्री भगवतीची. नवारण मंत्र आहे, सप्तशती महायंत्र आहे, अनेक प्रकारची यंत्र आहे. आणि मग म्हणतात सर्वात पहिल्यांदा अमावास्येच्या दिवशी सर्व संभार एकत्रित करावा. उद्या पूजा सुरुवात होणार आहे म्हणल्यानंतर आज सगळा संभार एकत्रित करून ब्राह्मणांना निमंत्रण द्यावं. इकडं काय पद्धत आहे मला माहित नाही. आमच्याकडे अमावास्या म्हणलं की काही नकोच म्हणते, म्हणून मी मुद्दामून सांगत असतो की तसं नाहीये. अमावास्येच्या दिवशी ते सुगडे हे ते अमुक अमुक आणायला काहीही हरकत नाही. त्यानंतर म्हणतात प्रतिपदेच्या दिवशी यथाविधी स्नान करावं छानपैकी. तसं तर सांगितलेलं समुद्रात स्नान करावं म्हणून सांगितलं. तर इंदोर मधल्या लोकांना जर समुद्रात स्नान करायला जर सांगितलं तर येण्या जाण्यातच सगळं नवरात्र संपून जाईल. मग म्हणले महानदीमध्ये स्नान करा. हा, नर्मदेमध्ये स्नान होऊ शकतं, पण ते सुद्धा थोडं अवघडच आहे. मग सरोवरात, मग एखाद्या सुंदर अशा प्रकारच्या विहिरीच्या तिथे थंड पाण्याने एवढं तरी नियम पाळावा की त्या दिवशी तरी का होईना पत्नीला सांगू नये अगं माझं पाणी काढून ठेव मला स्नान करायचंय. एवढं जरी पाळलं तरी खूप आहे म्हणून समजायला हरकत नाही. स्नान करावं, नियम करावेत. 9 दिवस उपवास. बोला कोणाकोणाकडे असतात? आमच्याकडे असतो. मग घरात एक जण कोणतरी धरतो. मग काही वेळा धरणं पारणं असतं. 1 दिवस जेवायचं, 1 दिवस उपवास, 1 दिवस जेवायचं, 1 दिवस उपवास. त्याला धरणं पारणं म्हणतात.
काही वेळेला नुसतीच दशमी खाऊन राहतात 9 दिवस, असं पण असतं. आपल्या आपल्या कुलपरंपरेनुसार जसं शक्य असेल त्या पद्धतीने करायचं. त्यानंतर म्हणतात नियम करायचा, खाली झोपायचं, वाणीवर नियंत्रण ठेवायचं, दोन्ही पद्धतीने, खाण्यात सुद्धा आणि बोलण्यात सुद्धा. झालं. मग भगवतीची भक्त असणाऱ्या ब्राह्मणांना बोलवून त्यांचं पूजन करून त्यांच्या हस्ते भगवतीची प्रतिष्ठापना करून घ्यायची. मग सप्तशतीचे पाठ करायचे. मग कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन. भगवतीच्या पूजनामध्ये सुवासिनी आणि कुमारिका अत्यंत आवश्यक आहेत. मग कुमारिका, एकच कुमारिका 9 दिवस, आज एक कुमारिका, उद्या 2 कुमारिका, परवा 3 कुमारिका, अशा पद्धतीने वाढवत, किंवा आज 9, उद्या 9, परवा 9, अशा पद्धतीने 9 दिवस 9 कुमारिका, 3ही प्रकार त्या ठिकाणी करायला हरकत नाहीत. ज्याच्या आपल्या आपल्या कुलधर्म कुलपरंपरेनुसार आपली शक्ती, समोरच्यांचा वेळ, हे सगळं बघून त्याप्रमाणे करायला हरकत नाही. गीत वाद्य नृत्य याच्याने श्री भगवतीला संतुष्ट करायचं. अनेक विध पुष्प समर्पित करायचे. त्यानंतर बिल्वदल वाहायची भगवतीला. त्या कुमारिकेच्या, प्रत्येक कुमारिकेच्या पूजनाचा मंत्र आहे. 1 वर्षाची कुमारिका चालत नाही. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा 9 कुमारिकेंचं पूजन. कोणत्या कुमारिकेचं पूजन कोणत्या फलासाठी ते पण यांनी दिलेलं आहे. तृतीय स्कंधाचा 26वा अध्याय आपण जर काढून जर बघितला तर त्यात सगळं दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने नवरात्र व्रत करावं. ज्यांना 9 दिवस करणं शक्य नसेल त्यांनी 7 दिवस करावं. ज्यांना 7 दिवस नाही त्यांनी 5 दिवस करावं. ज्यांना 5 दिवस नाही त्यांनी 3 दिवस करावं. आपल्याला जसं शक्य असेल, आपल्याला जसं करता येईल त्या पद्धतीने करा. आणि म्हणून एकादशी व्रत, शिवरात्री व्रत आणि नवरात्र व्रत हे 3 व्रत हे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे सांगितले. हे व्रत प्रभू श्रीरामचंद्रांनी केलं आणि त्यामुळे त्यांना अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं फल प्राप्त झालं असं जेव्हा श्री व्यासांनी सांगितलं त्यावेळी राजाने विचारलं, हे कोण प्रभू श्रीरामचंद्र, यांना काय दुःख प्राप्त झालेलं होतं. त्या अनुषंगाने ही सगळी कथा आलेली आहे. कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. अयोध्याधिपती राजा दशरथ, 3 राण्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, 4 मुलं, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, साक्षात भगवंताचे अवतार ते. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, शरीराचा आश्रय घेतला की त्याला दुःख भोगावी लागतं. मी मजेने सांगत असतो की शरीर हे आपण किरायाने घेतलेलं आहे. भगवंताने आपल्याला किरायाने दिलेलं आहे. मग किरायाने जर दिलेलं जर असेल तर किराया तर चुकवावा लागेल. मला सांगा, त्याचे 2 किराये आहेत. कोणते? एक शारीरिक व्याधी आणि दुसऱ्या मानसिक व्यथा. हे 2 त्याचे किराये आहेत. ज्यानी ज्यानी म्हणून शरीर धारण केलं
त्या त्या प्रत्येकाला हे 2 किराये चुकवावे लागतातच. हा, काहींना कमी चुकवावे लागतात, काहींना जास्त चुकवावे लागतात, एवढाच त्याचा अर्थ. आपल्याला असं वाटतं की श्रीमंतांना काय बाबा काही नाही असतं, त्यांचं सगळं चांगलं आहे, आपल्यासारख्याचं ठीक आहे, असं अजिबात नसतं. त्यांना सुद्धा शारीरिक व्यथा असतात, त्यांना सुद्धा निवृत्त झालेले चंद्रचूड नावाचे सरन्यायाधीश भारताचे निवृत्त झाले. पगार किती असेल त्यांना? राष्ट्रपती, मला वाटतं राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यापेक्षा जास्त किंवा कमी किंवा बरोबरचं असं काहीतरी असतं. 2.5-3 लाख रुपये वगैरे जे काय असेल ते सगळ्या सुविधा भरपूर. 3.5 ते बघा. आणि 3.5 लाख रुपये पगार मिळून तो खर्च होण्याची कोणत्याही प्रकारची काही सोयच नाहीये. राहायला घर फुकट, फिरायला गाडी फुकट, सगळं फुकट. म्हणजे तो 3.5 लाख रुपयाचा जो काही पगार जो आहे तो सगळाच्या सगळा जसाच्या तसा आपूट बाजूला पडणार. आता मला सांगा त्यांना काय दुःख असणार आहे? आपल्यासारख्याला दुःख आहे, समजू शकतो. त्यांना काय दुःख आहे? त्यांना अपत्य नाहीये. त्यांनी 2 मुली या घेतलेल्या आहेत, म्हणजे दत्तक. आणि त्या 2 मुलींना अत्यंत घातक अशा प्रकारचा आजार आहे. निवृत्त झाल्यानंतर 5-6 महिन्यात ते घर सोडावं लागतं. 9 महिने झाले तरी त्यांनी घर सोडलं नाही, म्हणून त्यांना नोटीस पाठवण्यात आली की तुम्ही घर सोडून द्या. मग त्यांनी सांगितलं की माझ्या मुलींची व्यवस्था आम्ही करतोय दुसऱ्या घरामध्ये, पण ती अजून झालेली नाहीये. ती होईपर्यंत कृपया मला या घरात राहू द्या. मला सांगा, आपलंही असंच असतंय की नाही? घरमालक येतो आणि म्हणतो चला सोडा, झालंय. मग आपण म्हणतो थांबा आम्ही घर बघतोय बरं. तेवढं मिळालं की लगेच सोडतो. मी हे सगळं का सांगतोय? आपल्याला त्यांना कुठल्याही पद्धतीचं काही नावं ठेवायची नाही आहेत, किंवा त्यांचं जे कार्य आहे ते अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं कार्य आहे. पण मी यासाठी सांगतोय की मनुष्य कितीही जरी मोठा असला तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे आधी आणि व्याधी या दोन्ही असतातच. श्रीराम प्रभू भगवंताचे अवतार आहेत, पण त्यांच्या पत्नीला रावणाने पळवलं. मग काय करायचं? सुग्रीवाबरोबर मैत्री केली आणि मैत्री केल्यानंतर पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून थांबले आणि त्यांना अतिशय आठवण आली सीतामय्याची. सीतेला पळवलेलं आहे, ती तिथं जिवंत आहे की नाही की काही पता नाही, काय नाही, कसं असेल, काय असेल. अतिशय वाईट वाटलं. लक्ष्मणांनी समजूत घातली, दादा असं नाहीये, पावसाळा संपू द्या, आपण जाऊत, वहिनींना शोधूत, पाताळात नाही कुठं स्वर्गात कुठं जरी असते तरी सुद्धा त्रैलोक्यात असणाऱ्या वहिनींना आणूत आणि आपण कार्य करू. आणि इतक्यात भगवान नारद महर्षी त्या ठिकाणी आले. साष्टांग नमस्कार केला प्रभूंनी आणि नारदांनी सांगितलं, प्रभू या दुःखावरचा एकमेव इलाज आहे आणि तो म्हणजे भगवतीला शरण जाणे. कोणत्या विधीने शरण जायचं? उद्यापासून नवरात्र चालू आहे म्हणले, नवरात्र व्रत करा.
सगळ्या दुःखाचा परिहार होईल. म्हणजे मला येत नाही, तुम्ही सांगा. म्हणजे होतो, मी आचार्य होतो म्हणे. आणि नारद महर्षींनी प्रभू श्रीरामचंद्रांच्याकडून सुंदर अशा प्रकारचं ते नवरात्र व्रत करून घेतलं. अष्टमीच्या दिवशी रात्री भगवती साक्षात प्रभूंच्या स्वप्नात गेली. प्रभूंनी साष्टांग नमस्कार केला. आई, माझ्यावर फार मोठं घोर संकट आलेलं. रामा, काही काळजी करू नकोस, माझं व्रत केलेलं आहेस, उद्या पारणा कर. सगळे त्या ठिकाणी तुझे सेवक असणारे वानर जातील, सीतेला शोधतील, सुंदर अशा प्रकारचा समुद्रावर सेतू बांधाल, जाल, रावण कुंभकर्णादी सर्व शत्रूंचा नायनाट कराल आणि पुन्हा आपल्या पत्नीला भगवती सीतामय्याला घेऊन वापस याल. आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी उठले. नवरात्रीचा शेवटचा दिवस नवमी. नवमीच्या दिवशी पारणा केली आणि पारणा केल्यानंतर खरोखर त्याप्रमाणे मारुती वगैरे सर्व वानर गेले, सीतेला शोधलं, वापस आले. हे सगळेजण समुद्र तटाकावर गेले, सुंदर अशा प्रकारचा सेतू बांधला, गेले, लंकेमध्ये प्रविष्ट झाले, लंकेवर आक्रमण केलं, रावण कुंभकर्णादी सर्व शत्रूंचा नायनाट केला, सीतामय्याला घेतलं आणि वापस आपल्या अयोध्येमध्ये येऊन दिव्य अशा प्रकारचा श्रीरामराज्याभिषेक केला. बोला श्री रामचंद्र भगवान की जय. रामायणातून काय शिकायचं? रामायणातून आपण काय शिकतो? एकच फक्त काय शिकायचं तेवढं मी सांगतो आणि पुढे जातो. रामायण तर सगळं सांगणं शक्य नाही आपल्याला. रामायणामध्ये बघा, दोन व्यक्ती आहेत. एक आहे मंथरा आणि दुसरे आहे ते विभीषण. बघा, एक आहे मंथरा, दुसरे आहे ते विभीषण. मंथरेचा सगळा जन्म अयोध्येत गेला पण ती सुधारली नाही, आणि विभीषणाचा सगळा जन्म लंकेत गेला, ते बिघडले नाहीत. हो की नाही? आता आपण मंथरा व्हायचं का विभीषण व्हायचं आपण आपलं ठरवायचं. काय व्हायचं ते आपण आपलं ठरवायचं. आपण जे तक्रार करतो, काय करावं, मला अनुकूलता नाही परमार्थाची, मी कसं करू परमार्थ, घरी मला अनुकूलता नाही, माझं शरीर मला अनुकूल नाही म्हणून मी करत नाही. नाही, कितीही जरी प्रतिकूलता असली तरी सुद्धा त्या प्रतिकूलतेतून अनुकूलतेची ज्योत कशी तेवत ठेवायची हे विभीषणाकडून शिकावं. आणि म्हणून विभीषणाला साष्टांग नमस्कार करू. पुनश्च एक वार श्री सीतारामचंद्र भगवान की जय. चतुर्थ स्कंधामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारे भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून मी आपल्याला पहिल्यांदा सांगितलं की द्वितीय स्कंधामध्ये महाभारत आहे, तृतीय स्कंधामध्ये रामायण आहे आणि चतुर्थ स्कंधामध्ये श्रीमद भागवत आहे. गोपाल कृष्णांचा संपूर्ण अशा प्रकारचं चरित्र आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. गोपाल कृष्णांच्यावर सुद्धा आलेल्या आपत्तीचं निवारण श्री भगवतीच्या जेव्हा तो शरण गेला त्यावेळी गोपाल कृष्णांची सुद्धा आपत्ती भगवतीने दूर केल्याचं वर्णन आपल्याला चतुर्थ स्कंधात त्या ठिकाणी बघायला मिळतं.
चतुर्थ स्कंधातील श्रीमद भागवत मी जास्त सांगत नाही. याचं कारण असं की तुम्ही सर्वजण नित्य भागवत श्रवण करणारे श्रोते आहात. त्यामुळे आपण इथूनच गोपालकृष्णांना साष्टांग नमस्कार करू. गोपालकृष्ण भगवान की. पंचमस्कंधाच्या सुरुवातीला भगवान व्यास महर्षींना जन्मेजयाने प्रश्न केलेला आहे. हे भगवान, भगवतीचं दिव्य अशा प्रकारचं चरित्र तुम्ही आम्हाला ऐकवा. मी दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगितलेलं होतं की प्रथम स्कंधामध्ये महाकालीचं चरित्र, मधुकैटभांचं नाश कशा पद्धतीने केला ते त्या ठिकाणी आहे. फक्त उल्लेख केला आणि सांगितलं की मी आपल्याला अवतार ज्यावेळी सांगता येईल त्यावेळी पहिल्यांदा तिथून सुरुवात करीन असं मी आपल्याला सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे मी आता पहिल्यांदा श्री महाकालीचं चरित्र सांगतो. प्रसंग अशा प्रकारचा झाला की सर्व प्रलय झालेला आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. शेषशय्येवर पहुडलेले भगवान श्री विष्णू, सुंदर अशा प्रकारची झोप लागलेली आहे त्यांना. त्यांच्या नाभिकमलापासून कमल निर्माण झालं. त्या कमलापासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. इकडं ब्रह्मदेवाची निर्मिती झाली त्याच वेळी त्यांच्या कानाच्या मळापासून मधु आणि कैटभ नावाचे दोन महाभयंकर अशा प्रकारचे असुर जन्माला आले. मला सांगा, कानाच्या मळापासून कुठं निर्मिती होत असती का हो? लिहिणारे शहाणे, सांगणारे त्याच्यापेक्षा शहाणे, आणि ऐकणारे तर त्यांच्या शहाणपणाची काही विष्णु कर्ण मलोद्भूतौ हंतुम ब्रह्मांडमुद्यतौ. शक्य आहे का? एक तर सर्वात पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या अर्थी पुराणांमध्ये लिहिलेलं आहे त्या अर्थी ते खरं आहे. आपण आपल्या धर्मावर, आपल्या धर्मबांधवांच्यावर, आपल्या धर्मग्रंथावर अतूट अशा प्रकारचा विश्वास ठेवला पाहिजे. आपली अवनती का झाली? लोक बोलण्याच्या अगोदर आम्हीच आमच्या धर्मबांधवांच्यावर, आमच्या धर्मावर, आमच्या धार्मिकतेवर, आमच्या धर्मग्रंथांवर, आपल्या धर्मगुरूंच्यावर आम्हीच प्रश्न निर्माण करतो. म्हणून आमच्या मनामध्ये पूर्णपणे 100% असा विश्वास असला पाहिजे की ज्या अर्थी वेदामध्ये लिहिलेलं आहे, ज्या अर्थी शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, ज्या अर्थी पुराणामध्ये लिहिलेलं आहे त्या अर्थी ते पूर्णपणे खरं असलं पाहिजे. हे प्रथम. दुसरं पुढे जाऊन सांगतो मी आपल्याला. पुराणांची भाषा ही एकाच वेळी आधिभौतिक असती, आध्यात्मिक असती, आधिदैविक असते. आपल्याला पटत नाही, मान्य आहे. त्याचा आध्यात्मिक अर्थ घ्या, त्याचा आधिभौतिक अर्थ घेऊ नका, मान्य आहे, काही हरकत नाही. कसं असतं, काही गोष्टी आपल्याला जरी पटत नसल्या तरी जगामध्ये घडत असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मेंढीच्या केसापासून तशाच प्रकारची मेंढी निर्माण झालेली आहे का नाही? क्लोन तंत्राने झाली की नाही? आणि आज नाही झाली, आता त्याला जवळजवळ 10 वर्ष होऊन गेलेली आहेत. आता पुढे अजून गेलेलं आहे. 2 कोटी वर्षांपूर्वी, किती? 2 कोटी. एक डास एका प्राण्याला चावला. चावल्यानंतर तो त्या
डिंकात सापडला आणि तो फ्रीज होऊन गेला त्याच्यामध्ये, आणि तो नंतर वैज्ञानिकांनी त्याला काढलं आणि काढून ज्या प्राण्याच्यावर तो बसलेला आणि चावलेला होता त्याचे DNA याच्या शरीरात आलेले होते, ते काढून घेतले यांनी आणि तो पुन्हा निर्माण केला. वैज्ञानिकांना करता येतं, यांना करता येऊ नये की काय? मी पुढे जाऊन सांगतो. ठीक आहे, आपला तरी विश्वास बसला नाही, मान्य आहे का यार? मग त्याचा आध्यात्मिक अर्थ घ्या. हे जे सगळे आपण राक्षस ऐकतो ना, हे राक्षस हे आपल्यातल्या दुर्वासनेचं, आपल्या दुर्वृत्तींचं, आपल्या दुर्विचारांचं प्रतीक आहे. ओके नाही? हे मधुकैटभ कोण आहे? ते मधु म्हणजे गोड आणि कैटभ म्हणजे कडू. हे कानापासून निर्माण होतात. म्हणजे काय होतं? आपल्या कानाला काही गोष्टी गोड लागतात आणि काही गोष्टी कडू लागतात. लागतात की नाही? कोणत्या गोष्टी गोड लागतात? आपली स्तुती किती गोड लागते की नाही? दुसऱ्यांची निंदा किती गोड लागते की नाही? आणि आपले दाखवलेले दोष किती कडू लागतात, आणि दुसऱ्यांची केलेली स्तुती किती कडू लागते की नाही? हे सगळे आपल्या अध्यात्माला बाधक आहेत म्हणून सांगितले. स्वतःची स्तुती, दुसऱ्याची निंदा, हे काय आहेत? आपल्या अध्यात्माला बाधक असणारे अशा प्रकारचे. आपली स्तुती आपल्या कानांनी ऐकायची नाही. परमार्थाला घातक आहे ती स्तुती. उगीच आपल्याला वाटत राहतं आपण किती मोठे झालोच. वस्तुतः समोरचा माणूस जो आहे साधारणतः एक व्यवहार असतो की बाबा ठीक आहे, काय हरकत नाही, चांगलं आहे. कोणापाशी जाऊन जर आपण जर विचारलं आज मी कसा दिसतोय, कोण काय आपल्याला सांगणार आहे का खराब दिसतोयस म्हणून? चांगलं दिसतंय म्हणेल, सरळ आहे. पण ते आपण स्वतःच्या पद्धतीने घेतो आणि आपण किती चांगले आहोत, आपण किती शहाणे आहोत, आपण किती सज्जन आहोत असा भ्रम आपल्याच मनात निर्माण करून घेतो. परमार्थाला सर्वात घातक जर काही जर असेल तर ते म्हणजे जो झालो ऐसे म्हणे तो काहेची नोही. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. जो स्वतःला मी काही झालं असं म्हणून मानतो स्वतःला, तो काहीच झाला नाही म्हणून समजायला हरकत नाही. मग हे मधुकैटभ यांनी ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरुवात केली. ब्रह्मदेव कशाचं प्रतीक आहे? मनाचं प्रतीक आहे. त्रास मनाला होत असतो, लक्षात ठेवा. कोणी चांगलं म्हणल्यानंतर ते मन काय होतं? उगीच विनाकारण चांगलं आपण मानायला लागतं. आणि मग जेव्हा आपल्या लक्षात येतं की ते जेवढं म्हणतात तेवढं कोणी नाही आपलं, की लगेच त्रास व्हायला सुरुवात होते. त्याच्याने मनाची विचलितता निर्माण होते आणि ती मनाची विचलितता ही अध्यात्माला घातक सांगितली. मग ब्रह्मदेव कोणाला शरण गेले? विष्णूला शरण गेले. विष्णू कोणाचं प्रतीक आहे? विष्णू हे आपल्या बुद्धीचं प्रतीक आहे. बुद्धीला. पण बुद्धी म्हणजे विष्णू काय केले होते? झोपले होते. अशी गाढ झोप लागली होती म्हणा. त्यांनी खूप उठवायचा प्रयत्न केला, ती काय उठायला तयार नाही. मग काय करायचं? एकच इलाज आहे आणि तो म्हणजे भगवतीला शरण जाणे. माझी पतिताची पापकृती खोटी, तुझी पावन करण्याची शक्ती मोठी. समजवंता मी काय समजाऊ, उठ अंबे तू झोपी नको जाऊ.
जरी गेलीस तू मायबाई झोपी, तरी बुडतील भवसागरात पापी. ब्रह्मज्ञानी ही लागतील वाहू, उठ अंबे तू झोपी नको जा. आमच्या विष्णुदास कवींनी फार सुंदर कविता केल्यात हो, काय सांगावं. इतक्या गोड कविता केलेल्या आहेत विष्णुदास कवींनी. योग निद्रेला जेव्हा भगवान ब्रह्मदेव शरण गेले आणि त्यावेळी भगवतीने आपल्या निद्रेचा जो एक प्रभाव होता तो काढून घेतला. विष्णू जागे झाले. ब्रह्मदेवाला विचारलं, काय रे? म्हणले, काय आलास? म्हणले, दोघ जण त्रास देत आहेत. त्रास देत आहेत, युद्ध करायला सुरुवात. मधुकैटभांनी दिव्य अशा प्रकारची तपश्चर्या केलेली होती आणि त्या तपश्चर्येच्या फलस्वरूप म्हणून त्यांना अशा प्रकारचा वर प्राप्त झालेला होता की जोपर्यंत ते म्हणणार नाहीत की आमचा मृत्यू यावा आम्हाला, तोपर्यंत त्यांना मृत्यू येणार नव्हता. असं वर त्यांनी मागून घेतलेला होता. दोघांचं युद्ध सुरुवात झालं. असं म्हणतात की 5000 वर्ष युद्ध झालं. विष्णूंना थकवा आला, पण मधुकैटभ मात्र थकले नाहीत. आता काय करा? यांनी सांगितलं, तुम्ही दोघ जण मिळून युद्ध करताय, मी एकटाच युद्ध करतोय, मी थोडा थकलेलोय, मी थोडी विश्रांती घेतो आणि मग आपण पुनश्च युद्ध करू. मधुकैटभांनी सांगितलं, काही काळजी करू नका, जा विश्रांती घ्या, पुन्हा या आमच्या बरोबर, आज आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत जिवंत. आणि त्याप्रमाणे विष्णू विश्रांतीसाठी बाजूला गेले. त्यांनी विचार केला, यांना हे बल का प्राप्त झालं असेल. मग त्यांच्या लक्षात आलं, यांना वर मिळालेला आहे, आता याच्यातून सुटण्याचा उपाय काय? एकच उपाय, तो म्हणजे भगवतीला शरण जाणे. दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेष जंतो, स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान ददासी. दारिद्र्य दुःख भयहारिणिका त्वदन्या, सर्वोपकार करणाय सदारद्र चित्ता. भगवतीची आराधना केली. महाकाली स्वरूपाने श्री भगवतीची आराधना केली. त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार स्वरात्मिका, सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. भगवती प्रसन्न झाली. बोल, काय पाहिजे ते मागून घे. काय नाही म्हणले, एकच इच्छा आहे, ते म्हणजे माझ्या हातून या दोघांचा वध व्हावा. काही काळजी करू नकोस म्हण. त्यांची बुद्धी मी भ्रमित करून टाकते, काही काळजी करू नको. लढायला जा, मी सांगते त्याप्रमाणे तू कर, बोल त्यांच्याशी. त्याप्रमाणे लढायला गेले आणि विष्णूंनी सांगितलं, काय तुमच्यात ताकद आहे हो म्हणले, भयंकर. आतापर्यंत मी अनेक दैत्यांशी युद्ध केलं, परंतु तुमच्यासारखे बलवान दैत्य मात्र आम्हाला मिळाले नाहीत. मी प्रसन्न झालेलो आहे तुमच्यावर, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. मधुकैटभ म्हणले, अरे तू काय देणार आम्हाला, तू तर आता पराभूत व्हायला लागलेला आहेस, तू काय देतोस आम्हाला, आम्हीच तुला देऊ म्हणले, तुला काय पाहिजे ते मागून घे. म्हणले, मागल ते देणार. म्हणले, हो, मी जे मागल त्याप्रमाणे वागणार. म्हणले, हो, निश्चित निश्चित. काय नाही म्हणले, तुम्ही दोघं माझ्या हातून मरावेत ही माझी इच्छा आहे म्हणले, दुसरं काय. भगवती ज्याच्यावर विमुख झालेली आहे त्याची बुद्धी फिरत असते, लक्षात ठेवा. आता काय गरज होती, पाहिजे ते मागून घ्यावे. ह्यांना वर मागता आला नसता का की तू आमच्याकडून मरावं म्हणून. बुद्धी माणसाची फिरली की विनाशकाले विपरीत बुद्धी.
आता वचन दिलेलं आहे, सगळं बोलून बसलेले आहेत, सगळं म्हणलेलं आहे, आता आली का पंचायत, आता काय करायचं. याने तू पण आम्हाला म्हणलायस, म्हणले पाहिजे ते मागून घे. म्हणले हो. मग ज्या ठिकाणी पृथ्वी ही पाण्याने व्याप्त नसेल अशा जागी तू आम्हाला मार. त्यावेळी प्रलय झालेला होता, सगळीकडे पाणी होतं, आता कसं मारणार. पण विष्णू बुद्धिमान आहेत. विष्णूने सांगितलं काही काळजी करू नका. त्यांनी आपली मांडी ही पाण्याच्या वरती ठेवली. इथं पाणी नाहीये म्हणले, ठेवा म्हणले तुमची डोके याच्यावर. मधुकैटभांनी आपली मस्तकं त्याच्यावर ठेवली. भगवान श्री विष्णूंनी चक्र घेतलं आणि त्या चक्राच्या साहाय्याने मधु आणि कैटभ या दोघांचाही निपात केला. भगवतीची स्तुती केली. बोला मधु कैटभ संहर्त्री श्री महाकाली माता की. त्यानंतर म्हणतात श्री भगवतीच्या महालक्ष्मी अवताराचं वर्णन आपल्याला श्रीमद देवी भागवतात बघायला मिळतं. रंभ आणि करंभ नावाचे दोन दैत्य होते. त्यातील रंभ जो आहे हा अग्नीचा उपासक होता आणि करंभ जो आहे हा वरुणाचा उपासक होता. रंभाने काय करायचं माहितीये का, पंचाग्नी साधन करायचं. पंचाग्नी साधन म्हणजे काय, पूर्वीच्या काळी तप करत असताना पंचाग्नी साधन करत असत. वैशाख महिन्यात भर दुपारी 12 वाजता आपल्या चारी बाजूला ढण ढण अशा प्रकारचा अग्नी पेटवायचा. 4 बाजूला ते 4 आणि वरती सूर्य, अशा तऱ्हेने त्याला पंचाग्नी साधन असं नाव होतं. आपल्याला इथं साधं ऊन सुद्धा नाही, थोडं इकडे तिकडे झालं की एसी केव्हा चालू करतो. हा, पंचाग्नी साधन, अग्नीची उपासना. आणि करंभा वरुणाची उपासना करत होता. तो काय करत होता माहितीये, तो पाण्यात शिरून किती थंडी असली तरी पाण्यात जाऊन तप करत असे. मी तुम्हाला सांगतो, तप हे करावं ते खरोखर राक्षसांनीच करावं. आपल्यासारखे तपही करू शकत नाही. काय तप करायचे. हिरण्यकश्यपूने केवढं तप केलं होतं. त्याचं सगळं अंग मुंग्यांनी खाऊन टाकून दिलेलं होतं. आपल्याला नुसता साधा डास इकडे तिकडे जर झाला, कानापाशी जर आला तर लगेच झोप लागत नाही. काय असेल. असं तप करायला सुरुवात केली. तप करायला सुरुवात केल्यानंतर इंद्राच्या लक्षात आलं की अरे हे तप करत आहेत बरं. इंद्राला एकच भीती, ते म्हणजे कोणी तप करू लागले का हा वरती येईल ना आपली खुर्ची काढून घेईल का. मी म्हणलं ना तुम्हाला, माणूस किती मोठा हो त्याच्या पाठीमागे लागलेलंच आहे. मी पुढे जाऊन सांगतो, त्या मानाने आपण खूप सुखी आहोत यांच्या मानाने. कायम जागरूक राहावं लागतं. कधी आमदार पळून जातील तिकडं, कधी आपल्याला उचलून फेकून देतील. हा, कोण कुठं गुवाहाटीला जाईल, कोण कुठं काही सांगता येत. थोडं दुर्लक्ष होण्याची हे खलास. टांगा पलटी घोडे फरार. इंद्राचं चरित्र तुम्हाला मी सांगतो बदनाम झालेलं चरित्र आहे, पण इंद्राचं चरित्र खरंच अभ्यासण्यासारखं चरित्र. प्रत्येक राजाने किती जागरूक असावं, खरंच बघण्यासारखं चरित्र. इंद्राने एका मगरीचं रूप घेतलं. हळूच करंभाच्या तिथं गेला, त्याचे पाय पकडले, गरगर फिरवलं आणि त्याला पाण्यातच मारून टाकून दिलं. आपल्या भावाला इंद्राने मारलं हे जेव्हा कळालं रंभाला,
त्याला भयंकर संताप आला. त्याने तलवार घेतली, डाव्या हाताने शेंडी पकडली, उजव्या हाताने तलवार घेतली आणि आपलं मस्तक कापून ते अग्नीमध्ये टाकणार इतक्यात अग्नी प्रगट झाले. थांबवलं. काय करतोस म्हणले, आत्महत्या करू नकोस, आत्महत्येचा खूप मोठा दोष आहे. नाही म्हणले, असं असं झालेलं आहे. म्हणजे तू मेल्याने काय इंद्रावरचा सूड उगवायचा तुझा राहणार आहे की काय? बोल म्हणले, तुला काय पाहिजे ते मागून घे. आणि मला असा मुलगा दे की जो इंद्रादी सर्व देवांचा पराभव करेल. तथाच तू आशीर्वाद दे. तुझं मन जिच्यावर जाईल तिच्यापासून निर्माण होणारा मुलगा हा इंद्रादी सर्व देवांचा पराभव करेल. आशीर्वाद देऊन टाकू. अग्नी प्रसन्न झाले. यांची तपश्चर्या फलद्रूप झाली. इकडं तिकडं हिंडू लागले नाही. यांचं लक्ष एका म्हशीवर गेलं. महिषी. त्या म्हशीपासून यांना जो मुलगा झाला त्याचं नाव महिषासूर. आता म्हशीवर लक्ष जावं का जाऊ नये? मला पूर्वी ही गोष्ट खोटी वाटायची, काही लिहिलंय असं वाटायचं. पण जेव्हापासून आता हे नवीन सोशल मीडिया वगैरे निघाला आणि त्याच्यातले काही जेव्हा व्हिडिओ जेव्हा अचानक समोर येतात त्यावेळी असं लक्षात येतं की रंभ हा खूप चांगला होता. आताची माणसं रंभाच्या सुद्धा खूप कमीच्या खालच्या पातळीवर गेलेली आहे. मी पहिल्यांदाही सांगितलेलं आहे, आपल्याला हे जर मान्य नसेल आपण त्याचा आध्यात्मिक अर्थ घ्या. महिषासूर त्याचा त्या म्हशीचा कुठं ना कुठेतरी संबंध आहे. कोणता संबंध? दूध देणारे दोन प्राणी आहेत बघा, गाय पण आहे आणि म्हैस पण आहे. आहे की नाही? गाय कशी असते, म्हैस कशी असते बघा. रस्त्याच्या मधोमध गाय बसलेली आहे आणि रस्त्याच्या मधोमध म्हैस बसली आहे. तिकडून जर ट्रक जर आला, ट्रकनी कितीही जरी हॉर्न मारले, गाय पहिल्या हॉर्नला उठून पळून जाती, म्हैस मात्र वरून जरी ट्रक गेला तरी उठत नाही. ही बुद्धी. म्हणून आपल्याकडे म्हशीचं दूध पिऊ नये असं म्हणतात, गाईचं दूध प्यावं, म्हशीचं दही खावं. आता तर आपण असे प्राणी हुडकलेले की बस सगळ्यात मौल्यवान दूध कोणाचं आहे सांगा बरं? गाढविणीचं दूध सगळ्यात मौल्यवान आहे. 5,000 रुपये लिटर आले, सगळ्यात मौल्य. त्याच्यापासून औषध बनतं, अर्थात औषधासाठी वापरले जातात ते. ज्याची बुद्धी स्थूल आहे त्याला म्हणायचं महिषासूर. एवढाच त्याचा अर्थ आपण गृहीत धरला पाहिजे. जी बुद्धी विवेक करत नाही, जी बुद्धी चांगलं वाईट यथायोग्यरित्या जाणू शकत नाही, अशी बुद्धी म्हणजे महिषासुराची बुद्धी असं आपण आपल्यासाठी समजायला हरकत नाही. महिषासूर जन्माला आला आणि त्याने तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. बोल म्हणले, काय पाहिजे ते मागून घे. यांनी सांगितलं काय नाही म्हणले, मला मृत्यू नको. यांनी सांगितलं मृत्यू नको असं होत नाही. उत्पन्नस्य ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च. जन्माला आलेल्याचा मृत्यू निश्चित अशा प्रकारचा आहे. तू दुसरं कोणतं तरी मागून घे. यांनी सांगितलं मग एक काम करा म्हणले, मला स्त्रीपासून मृत्यू येऊ दे म्हणले.
ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. म्हणले कस काय बाबा, स्त्रीपासून कस काय? म्हणले मला फक्त भीती पुरुषांच्या पासून आहे. म्हणले स्त्रीला कोण विचारतो? म्हणले ती काय मला मारणार आहे, ती आबाला आहे. याला म्हणायचं महिषासूर. आलं का लक्ष? अरे स्त्री काय करू शकते? स्त्री जे करू शकते ते पुरुष करू शकतात का? स्त्रीत केवढं मोठं सामर्थ्य ते लक्षात नाही आलं. वरप्रदान मागितलं आणि वर मागून घेतल्यानंतर मग म्हणतात उन्मत्त अशा प्रकारचा तो महिषासूर त्यांनी त्रैलोक्यावर त्या ठिकाणी राज्य प्रस्थापित केलं. सगळ्या देवांना हाकलून दिलं. सगळे देव गिरीकंदरात भटकू लागले. महिषासुराला कोण मारणार? काय करावं, काय करावं, काय करावं? शेवटी सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं आपण सर्वजण भगवान शिवशंकरांना घेऊन भगवान श्री विष्णूंना शरण जाऊ, त्याशिवाय काही होऊ शकत नाही. मग त्याप्रमाणे ब्रह्मदेव शंकर यांच्या सहित इंद्र चंद्रादी सर्व देवता भगवान श्री विष्णूंच्याकडे गेल्या. साष्टांग नमस्कार केला विष्णूंना आणि सांगितलं असं असं झालेलं आहे, आता काय करावं? त्याने सांगितलं एकच आहे, ते म्हणजे आता काय करायचं? आपल्यामध्ये असलेल्या भगवतीला एकत्रित करून त्या भगवतीला दिव्य अशा प्रकारचं स्वरूप ती कशी देईल आणि तिच्या पाठीमागे आपण उभं राहायचं. असं म्हणतायत भगवान श्री विष्णू, भगवान शिवशंकर, भगवान ब्रह्मदेव, इंद्रादिक देवता सर्वांच्या शरीरातून तेज निर्माण झालं आणि ते सगळं तेज एकत्रित होऊन त्या तेजापासून भगवती महालक्ष्मीचा प्रादुर्भाव झाला. बोला श्री महालक्ष्मी माता की जय. हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर जन्मेजयाने विचारलं की का हो? म्हणले ही तेज एकत्रित अशी मिसळून त्याच्यापासून भगवतीची निर्मिती झाली का त्या त्या तेजापासून ते अवयव निर्माण झाले? कृपा करून आम्हाला सांगा. श्री व्यास उवाच न ब्रह्मा न हरिः साक्षात् न रुद्रो न च वासवः याथा तथ्येन तद्रूपं वक्तुमीशः कदाचन. राजन, अरे ब्रह्मादि देवता, इंद्रचंद्रादिक देवता, भगवान श्री विष्णू सुद्धा जिच्या स्वरूपाचं वर्णन यथातथ्य रीतीने करू शकत नाही, तिचं वर्णन मी काय करणार आहे? म्हणले पण ठीक आहे, म्हणले काही हरकत नाही, तू विचारलंस म्हणून मी तुला सांगतो. म्हणलं शंकरस्य च यत्तेजस्तेन तन्मुख पंकजम. भगवान शिवशंकरजींचं जे तेज होतं त्या तेजाने श्री भगवतीची सुंदर अशा प्रकारचं मुखकमल निर्माण झालं. म्हणलं ते भगवतीचे केस जे आहेत हे यमाच्या तेजाने निर्माण झाले. अग्नीच्या तेजाने श्री भगवतीला सुंदर अशा प्रकारच्या 3 डोळे त्या ठिकाणी निर्माण झालेत. म्हणले संध्या, सकाळची संध्या आणि संध्याकाळची संध्या याच्याने सुंदर अशा प्रकारचे त्या ठिकाणी भुवया निर्माण झाल्या. म्हणले वायूच्या तेजाने सुंदर कान त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. कुबेराच्या तेजाने सुंदर अशा प्रकारचं नाक त्या ठिकाणी झालेलं आहे. प्रजापतीच्या तेजाने सुंदर अशा प्रकारचे दात त्या ठिकाणी झालेले आहेत. भगवान श्री विष्णूंच्या दिव्य अशा तेजाने भगवतीचे 18 हात त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत.
इंद्राच्या तेजाने भगवान श्री भगवतीचा मध्यभाग त्या ठिकाणी निर्माण झाला. ज्या ज्या देवतेचा जो जो श्रेष्ठ अशा प्रकारचा भाग होता त्या त्या देवतेच्या त्या त्या तेजाने श्री भगवतीचं ते अंग त्या ठिकाणी निर्माण. आणि अशा तऱ्हेने जेव्हा श्री भगवती त्या ठिकाणी प्रादुर्भूत झाली, विष्णूंनी सांगितलं आता आपण एक काम करूत. म्हणले काय? आपण आपले सगळ्यांची शस्त्र ही भगवतीला समर्पित करू. आणि अशा तऱ्हेने म्हणतात भगवान श्री विष्णूंनी आपल्या चक्रापासून चक्र काढलं, ते भगवतीला समर्पित केलं. आपल्या गदेपासून गदा काढली, ती भगवतीला समर्पित केली. अक्षस्त्र परशु गदेषु कुलिशं पद्मं धनुः कुंडिकां दंडं शक्तिमसिंच चर्म जलजं घंटां सुराभाजनं शूलं पाशसुदर्शने च दधतीं हस्तैः प्रवालप्रभां सेवे सैरिभमरदिने मेह महालक्ष्मीं सरोजस्थिता. आपली आपली शस्त्रास्त्र दिलेली आहेत. ब्रह्मदेवाने आपला कमंडलू दिला. हिमालय पर्वताने तिला बसण्यासाठी सिंह दिलेला आहे. भगवान शिवशंकरजींनी आपल्या त्रिशूळाने त्रिशूळ अशा प्रकारचा दिलेला आहे. ऐरावताने आपली घंटा त्या ठिकाणी दिलेली आहे. विश्वकर्म्याने परशु दिलेला आहे. अहो काय सांगावं, ज्याला ज्याला जे जे शक्य आहे आपल्यातलं सुंदर उत्तम उन्नत ते सगळं श्री भगवतीला समर्पित केलं. त्यांनी देवांनी स्तुती करायला सुरुवात केली श्री भगवतीची. नमः शिवाय कल्याण्याय शांत्याय पुष्ट्याय नमो नमः भगवत्यै नमो देव्यै रुद्राण्याय सततं नमः. दिव्य अशा प्रकारची त्या ठिकाणी स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर भगवती प्रसन्न झाली. बोला म्हणले, काय पाहिजे ते मागून घे. मला कशा करता बोलवलं सांगा. सर्व देवांनी सांगितलं आमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. हा जो महिषासुर आहे तो आम्हाला त्रास देतोय, कृपा कर भगवती. आणि त्या महिषासुराचा निष्पात त्या ठिकाणी तुझ्या हातून व्हावा, काही काळजी करू नका. आणि मग म्हणतात भगवती हिमालय पर्वतावर सिंहावर आरूढून अष्टादश भुजा स्वरूपाने दिव्य असं रूप धारण करून त्या ठिकाणी असताना या महिषासुराचा त्या ठिकाणी एक सेवक त्या ठिकाणी होता. आणि त्या सेवकाने विचारलं आपण कोण आहात? त्याने सांगितलं मी भगवती आहे, महिषासुराचा नाश करण्यासाठी आलेली आहे. जाऊन तुझ्या स्वामीला जाऊन सांग लढायला ये. एकतर शरण ये, पाताळात निघून जा, नाहीतर युद्धाला ये, मरायला तयार हो. आणि त्याप्रमाणे याने जाऊन निरोप सांगितला. निरोप सांगितल्यानंतर महिषासुराने विचार केला, एवढी दिसायला चांगली असणारी अशा प्रकारची ती देवी, तिचा विवाह जर माझ्याबरोबर जर झाला तर काय छान होईल. आपल्या दैत्यांना त्याने पाठवायला सुरुवात केली. भगवतीने असिलोमा, बिडाल, नानाविध अशा प्रकारचे चामर या सगळ्यांचा निष्पात श्री भगवतीने त्या ठिकाणी केला. आणि केल्यानंतर स्वतः महिष नावाचा जो असुर जो होता तो त्या ठिकाणी लढण्यासाठी आला. आणि आल्यानंतर महिषासुराचं आणि भगवतीचं महाभयंकर अशा प्रकारचं युद्ध सुरुवात झालं.
महिषासूर अत्यंत कपटी अशा प्रकारचा होता. त्याला अनेक विद्या येत होत्या. त्याने नानाविध रूप धारण करायला सुरुवात केली. सिंहाचं रूप धारण केलं, हत्तीचं रूप धारण केलं, पुरुषाचं रूप धारण केलं, भगवतीला त्रास द्यायला सुरुवात केली. भगवतीने शेवटी महिषासुराच्या स्वरूपात आल्यानंतर त्याच्यावर ती उभा राहिली, त्रिशूळ घेतला आणि खचकन त्याच्या मानेवर चालवला, तलवार घेतली आणि त्याचं मस्तक कापल्यानंतर त्या मस्तकातून, त्या धडातून दुसरा पुरुष बाहेर आला. भगवतीने त्याचा पण निष्पात अशा प्रकारचा करून टाकून दिला. बोला महिषमर्दिनी श्री महालक्ष्मी माता की जय. देव शरण आलेले आहेत भगवतीला. सुंदर अशा प्रकारची स्तुती केली. देव्या यजात तमिदं जगदात्मशक्त्या निःशेष देव गणशक्ती समूह मूर्त्या तामंबिकामखिल देव महर्षि पूज्यां भक्त्या नतास्म विदधातु शुभा निसानः. भगवती, अगं ही तुझी केवढी मोठी दया आहे. मला सांगा, भगवतीच्या जर मनात जर असेल तर केवळ संकल्पाने सुद्धा ती महिषासुराचा निष्पात करू शकते. त्यासाठी खाली येण्याची गरज नाहीये तिला. कसं आहे, दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की संतांचा संसार भगवंत चालवतो, एक, आणि राक्षसांचा निष्पात भगवंत करतो. मला सांगा, संतांचा संसार भगवंत चालवतो, आपला संसार कोण चालवतो? हो, आपण स्वतः चालवतो की काय? झाडाचेही पान हले ज्याची सत्ता, शास्त्रकार काय सांगतात? अहो, बाकीचं जाऊ दे, हे शरीर कोणी दिलेलं आहे आपल्याला? डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. खाणं आपल्या हातात आहे, पचवणं आपल्या हातात आहे का? कोण पचवतो? झोपणं आपल्या हातात आहे, उठणं आपल्या हातात आहे का? माणूस पैशाने पलंग विकत घेईल, झोप येईल का? मग कोण झोपवतो, कोण उठवतो, कोण पचवतो? आपण झोपलेलो असताना सुद्धा कोण चालवतो? मग मला सांगा, झोपलेला असताना जो चालवतो तो आपण जागे झाल्यानंतर झोपलेला असतो की काय? म्हणून संतांचा संसार देव चालवतो, मग आपला संसार काय भूत चालवतात का? काल आपण लग्नाची गोष्ट ऐकली, शशिकला आणि सुदर्शन. त्यांचं लग्न देवाने ठरवलेलं होतं, भगवतीने आपली लग्न कोणी ठरवली? का भूताने ठरवली? मग होतं काय त्यात? होतं काय माहितीये का? आपला संसार देव चालवतो हे ज्याला कळतं त्याला म्हणायचं संत, आणि ज्याला शेवटपर्यंत कळत नाही की आपला संसार देव चालवतो त्याला म्हणायचं सामान. हे झालं संसार चालवण्याच्या बाबतीत. महिषासुराला भगवतीने मारलं, आपल्याला कोण मारतो? आपल्याला काय भूत येऊन मारतात की काय? आपल्याला सुद्धा मारणारी तीच आहे, लक्षात ठेवा. मारणारी तीच आहे, तारणारी तीच आहे.
पण महिषासुरादी जे दैत्य आहेत त्यांना मरताना तरी का होईना कळतं की आपल्याला मारणारी भगवती आहे, म्हणून त्यांचा काय आहे? उद्धार आहे. आपल्याला ना जगत असताना भगवंत कळत नाही, ना मरत असताना कळत नाही. त्याच्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ह्य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षती डुकरोही कारण. अमृतराय म्हणून एक फार मोठे चांगले कवी होऊन गेलेत मराठीमध्ये. त्यांचं एक फार सुंदर पद आहे. अवघी जगदंबा जगदंबा संशय धरिसी काबा अवघी जगदंबा जगदंबा. कोठे लक्ष्मी कोठे शूर्पणखा हेडंबा कोठे कटुतर निंबा कोठे अमृत रसाळ अंबा अवघी जगदंबा जगदंबा संशय धरिसी काबा. द्रौपदी सीता म्हणजे भगवती आहेत. मग शूर्पणखा हेडंबा म्हणजे कोण आहेत? ते काय वेगळे आहेत काय? दुसऱ्या परग्रहावरून आलेत की काय? त्या सुद्धा भगवतीच आहे. म्हणून गीतेमध्ये त्यांनी सात्विक ज्ञान कोणतं सांगताना सांगितले अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम सात्विकम स्मृतम. विभक्तांच्या मध्ये अविभक्त स्वरूपाने एका भगवतीला बघणारं जे तत्वज्ञान त्याला म्हणायचं सात्विक ज्ञान. मी पुढे जाऊन सांगतो अमृत वेगळं आणि विष वेगळं आहे की नाही. अमृताने माणूस अमर होतो, विषाने माणूस मरतो, हो की नाही. हे जर पृथक्करण करत आपण जर गेलो, याचे भाग पाडत गेलो, अमृताचे भाग पाडत गेलो, विषाचे भाग पाडत गेलो, पाडले 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 पाडले, शेवटी कुठपर्यंत येऊन थांबलो? इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन. या व्यतिरिक्त काय मला सांगा बरं? काय? विषाने माणसाचं शरीर नष्ट होतं, अमृताने माणसाचं शरीर जिवंत राहतं. पण दोघांचं तत्व जर बघायला गेलं तर काय? म्हणून सोने चांदी आम्हा मृत्तिका समान. आमच्या नांदेडला नगीना घाट नावाचा एक घाट आहे. नांदेडला गोदावरी नदी आहे. त्या गोदावरीवर नगीना घाट एक घाट बांधलेला, त्याला नगीना घाट म्हणतात. नगीना म्हणजे आपल्याला माहिती आहे दागिना. का नाव पडलं त्याला? एक मोठा सरदार होता, गुरु गोविंद सिंग यांचा मृत्यू नांदेडला झालेला आहे. सरदार फार श्रीमंत होता. तो एकदा गुरु गोविंद सिंगांच्या दर्शनाला आला आणि त्याने येताना रत्न जडित अशा प्रकारचे 2 कंकण आणले होते यांना भेट देण्यासाठी. गुरु गोविंद सिंगांना नमस्कार केला आणि 2 कंकण भेट दिली. यांनी त्यातलं एक कंकण घेतलं आणि गोदावरीत टाकून दिलं. टाकून दिल्यानंतर तो सरदार म्हणला, काय महाराजजी आपण कसं टाकलं? यांनी दुसरं उचललं नाही, असं टाकलं म्हणून ते टाकून दिलं. मग तर त्याचं फारच, मी केवढ्या परिश्रमाने ते एकत्रित केले होते, काय मी तुम्हाला मोठ्या ह्याच्याने देण्यासाठी तुम्ही फेकून दिले, काय बरोबर आहे का? असं अमुक तमुक. यांनी 10-15 मिनिट त्याची बडबड ऐकून घेतली. एक काम कर म्हणले, तुला पाहिजेत ना म्हणले गेलेले, एक काम कर, जा म्हणले गोदावरीत उडी मार, तुला तुझे मिळून जातील म्हणले कंकण सगळे. आणि उडी मारल्यानंतर त्यांना असं दिसलं की गोदावरीमध्ये वाळू नव्हती, सगळे दागिनेच होते, संपूर्ण दागिने. म्हणजे त्या सगळ्या दागिन्यांच्या मध्ये
याचे जे 2 कंकण होते ना ते असे बाजूला पडले होते, इतके खालच्या दर्जाचे होते. सगळे बाकीचे दागिने जे आहेत भयंकर अशा प्रकारचे त्या ठिकाणी हिरे माणिक मोती यांनी झळझळणारे होते. बाहेर आला, साष्टांग नमस्कार केला, गुरुजी चूक झाली माझ्याकडून. म्हणून त्या घाटाला नगिना घाट म्हणतात. मी का सांगतोय? अवघी जगदंबा जगदंबा संशय धरिसी काबा, अवघी जगदंबा जगद. आणि म्हणून जीवन जगत असताना भगवतीला जे जाणतात ते संत होतात. मृत्यूच्या समयी सुद्धा, मृत्यूच्या समयी तरी का होईना भगवती ज्यांना कळते त्यांचं जीवन जरी सुधारलं नाही तरी किमान त्यांचा मृत्यू तरी सुधारतो, त्यांचा मोक्ष त्यांना प्राप्त होतो. त्यांना दैत्य म्हणतात. आणि ज्यांना जगतानाही भगवती कळत नाही, मृत्यू समयी कळत नाही, ते आपल्यासारखे सामान्य अशा प्रकारचे राहतात. भगवतीला साष्टांग नमस्कार केला सर्वांनी. भगवतीने बोल म्हणले, बोला म्हणले, देवांनो काय पाहिजे ते मागून घ्या. संस्मृता संस्मृतात्वन्नो हिंसेथा परमापदः. भगवती, आम्ही जेव्हा तुझी आठवण काढू त्यावेळी आमच्यावर आलेल्या आपत्तींचं निवारण तू करावंस अशी आमची इच्छा आहे. तथास्तु. पुनश्च शुंभ आणि निशुंभ नावाचे महाभयंकर अशा प्रकारचे दैत्य निर्माण झाले. पुन्हा यांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे ते मागा, अमरत्व द्या. याने त्याला अमरत्व मिळणार नाही. स्त्रीकडून आमचा मृत्यू व्हावा, पुरुषाकडून नको. जी चूक महिषासुराने केली तीच चूक शुंभ निशुंभ माजले. भयंकर देवांच्यावर त्या ठिकाणी अत्याचार सुरुवात केला. दैव सगळे त्या ठिकाणी निघून गेले. पुनश्च एकत्रित झाले. काय करावं, काय करावं. भगवतीचा तो सुंदर अशा प्रकारचा आशीर्वाद सगळ्यांच्या लक्षात होता की भगवतीची आराधना जर आपण जर केली तर भगवती प्रसन्न होते आणि आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व संकटांचं निवारण जे आहे ते ती करते. आणि त्याप्रमाणे सर्वांनी मिळून श्री भगवतीची आराधना करायला सुरुवात केली. आणि साक्षात भगवती ही महासरस्वती रूपाने प्रगट झाली. बोला महासरस्वती माता की जय. साष्टांग नमस्कार केला. बोला म्हणले, देवांनो काय पाहिजे ते मागून घ्या. देवांनी सांगितलं, शुंभ निशुंभ भयंकर माजलेले आणि त्यांचा निष्पात तुम्ही करावा, काही काळजी करू नका. हिमालय पर्वतावर गेले. सुंदर अशा प्रकारचं गीत गायला सुरुवात केली. शुंभ निशुंभांनी ऐकलं. अरे म्हणले, काय सुंदर गात आहे, कोण, जाऊन बघून ये बरं. जाऊन बघतात तर काय दिव्य अशा प्रकारची ती भगवती. सांगितलं, हो म्हणले, काय सांगावं, सुंदर अशी ती स्त्री आहे म्हणले, काय आवाज आहे म्हणले, काय रूप आहे. आम्हाला तर असंच वाटतंय म्हणले की तिचा विवाह तुमच्या बरोबर झाला पाहिजे. म्हणले, जा मागणी घाला, जा. एका दूताला पाठवलं. त्याने सांगितलं असं असं म्हणले, देवी दैत्येश्वर शुंभ त्रैलोक्य परमेश्वर, त्रैलोक्याचा राजा असणारा हा जो आहे शुंभ, तू ये आणि आमच्या मालकांच्या बरोबर तू विवाह कर. याने सांगितलं, विवाह करायला हरकत नाही, पण मी एक प्रतिज्ञा केली आहे. म्हणले कोणती? जो माझ्या बरोबर युद्ध करेल आणि माझा पराभव करेल मी त्याच्याशी विवाह करीन. शुंभ किंवा निशुंभाने यावं, माझा पराभव करावा आणि मला घेऊन जावं. आता आली का पंचायत. धूम्रलोचन नावाच्या महाभयंकर अशा प्रकारच्या राक्षसाला 60,000 सैन्य देऊन शुंभाने पाठवलं. सांगितलं,
जा आणि तिला घेऊन ये. गेली आणि गेल्यानंतर धूम्रलोचनाने सांगितलं, मुकाट्याने आमच्या मालकांच्याकडे चर, नाहीतर मी बलात्काराने घेऊन जाईन तुला. सांगितलं, म्हणले तुझे मालक बलवान आहेत, तू स्वतः बलवान आहेस, बलानी जर मला नेत असशील तर तुला कोण अडवणार, म्हणले ये आणि घेऊन जा. धूम्रलोचन आले. आल्यानंतर हात लावणार, भगवतीने केवळ हुंकार मारला. हुंकार केल्याबरोबर कापूर ज्याप्रमाणे पेटतो त्याप्रमाणे तो जो धूम्रलोचन जो आहे धडधड धडधड अशा प्रकारचा पेटला, नष्ट होऊन गेला. सगळे सैनिक भगवतीवर जेव्हा धावून आले त्यावेळी भगवतीचा जो सिंह होता त्या सिंहाने त्या सगळ्या 60,000 सैनिकांचा निपात करून टाकून दिला. मार खाऊन बाकीचे उरलेले सगळे वापस गेले. काय झालं म्हणले, अहो काय सांगावं, धूम्रलोचन मेला, त्याचे सगळे सैनिक मेले. म्हणले आम्ही त्याच्यातलेच काही थोडेसे जीव वाचून वापस आलो. चंडमुंडांना बोलवलं, जा रे म्हणले, जाऊन तिला पकडून आणा बरं. चंडमुंड आले. त्यांनी भगवतीला वेढा घातला आणि वेढा घातल्यानंतर मग भगवतीला राग आला आणि भगवतीच्या कपाळातून भगवती महाकाली त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ती महाकाली म्हणजे साधी सुधी नव्हती. तिने हत्ती सहित तो जो शस्त्रधारी दैत्य आहे त्याला उचलायचं आणि तसंच खाऊन टाकून द्यायचं. कोणाला हाताने मारायचं, कोणाला पायाने मारायचं, कोणाला आता काय विचारता सोय नाही. चंडमुंड आले, त्यांना एखाद्या पशुला पकडतात त्याप्रमाणे पकडलं. भगवतीकडे घेऊन आले, सांगा म्हणले काय करू, मारून टाक म्हणलं. चंडमुंडांचा निपात भगवतीने केला म्हणून तिचं नाव चामुंडा अशा प्रकारचं पडलं. बोला चामुंडा माता की जय. चंडमुंड मेल्याचं बघितल्यानंतर मग मात्र यांनी आपल्याकडे असलेला रक्तबीज नावाचा महाभयंकर असुर जो आहे हा त्या ठिकाणी उतरवला. या रक्तबीजाने मोठं वरदान प्राप्त केलेलं होतं. रक्तबिंदुर यदा भूमौ पतत्यस्य शरीरतः समुत्पतति मेदिन्यान तत्प्रमाणो महासुरः. त्याच्याबरोबर कोणी युद्ध करायला गेलं आणि त्याच्या शरीरातून रक्ताचा बिंदू जमिनीवर पडला रे पडला की त्याच्यापासून दुसरा रक्तबीज तयार व्हायचा. आणि मग हा खरा आणि हा खोटा असे दोघ जण मिळून त्याला मारायला सुरुवात करायची. त्याच्यामुळे तो अजेय झालेला होता. लक्षात ठेवा, महिषासुर हे जर स्थूल बुद्धीचं प्रतीक जर असेल तर रक्तबीज हे आपल्यातल्या कामवासनेचं प्रतीक. कामवासना कशी असते बघा, एक इच्छा पूर्ण झाली रे झाली, त्याच्याबरोबर काय होतं, 10 इच्छा प्रगट होतात. भयंकर भूक लागलेली असावी, काय ना चिवडा असला तरी चालेल, बस बाकीचं काही असू नये बाबा, भयंकर भूक लागलेली. चिवडा मिळाला किंवा हळूच म्हणतो दही आहे का बरोबर, हा मग दही मिळालं मग म्हणतो थोडंसं लोणचं मिळेल का, हा एक पूर्ण झालं रे झालं. किरायाच्या घरात राहत होता, एखादा प्लॉट जरी असला तरी चालेल, काहीतरी झोपडं बांधून का होईना स्वतःच्या घरात राहता येईल. ओके ना, प्लॉट मिळाला मग म्हणतो एक मजली घर जर चांगलं आरसीसीचं जर झालं मग ते झालं. मग म्हणतो इंदोरला हल्ली फार ऊन पडायला लागलंय, दुमजली जर झालं ना तर वरती किरायदार राहील आणि खाली आपण राहू, म्हणजे खाली थंड पण राहील किराया पण मिळेल. मग होता होता रामबागेमधले सगळी घरं जरी नावावर झाली याच्या
याची तृप्ती नाही कधी. हे रक्तबीजाचं प्रतीक. म्हणून हा भगवती आणि दैत्यांचा संग्राम हा पूर्वी होऊन गेलाय अशातला भाग नाही. हा पूर्वी पण होऊन गेलेला आहे, आत्ता पण चाललेला आहे आणि जगाच्या अंतापर्यंत चालणार आहे. लक्षात ठेवा. फक्त आपण कोणाकडून राहायचं हे आपण ठरवायचं. आपण शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासूर यांच्याकडून राहायचं का भगवतीकडून जायचं हे आपण आपलं ठरवायचं. आणि मग म्हणतात रक्तबीज आल्यानंतर सर्व देवांनी आपल्या आपल्या शक्ती भगवतीच्या सहाय्यासाठी पाठवलेल्या आहेत. रुद्राची रुद्राणी, ब्रह्माची ब्रह्माणी, विष्णूची वैष्णवी अशा सगळ्या शक्ती आल्या आणि त्या युद्ध करू लागलेल्या आहेत. पण रक्तबीजाला वर होता की रक्तबिंदू जमिनीवर पडला की त्याच्यापासून दुसरा रक्तबीज तयार होणार. असे असंख्यात रक्तबीज तयार झाले. देवांना काळजी लागली, आता भगवती आता कसं मारणार या रक्तबीजाला. पण भगवती हुशार होती. भगवतीने सांगितलं, कालिके एक काम कर. म्हणले काय? आपलं मुख तू पसर. म्हणले पसरते का? रक्तबीजाला मारते म्हणले. मी मारलं की त्याच्या शरीरातून रक्त गळेल. मग त्याच्याने काय होईल मला सांगा? वर काय होता? रक्तबिंदुर यदा भूमौ पतत्यस्य शरीरतः. त्याच्या शरीरातील रक्ताचा बिंदू जर जमिनीवर जर पडला तर त्याच्यातून रक्तबीज निर्माण होणार. आणि जर जमिनीवर पडलाच जर नाही तर हिने मारायला सुरुवात केली आणि तो बिंदू जमिनीवर पडण्याच्या आत महाकालिकेने तो प्यायला सुरुवात केली. कसं आहे, शत्रूला मारायचं जरा झालं तर मला सांगा रक्त पिणं चांगलं का वाईट? वाईट. पण शत्रूला जर मारायचं जर असेल तर वाईट अशा प्रकारचं सुद्धा कार्य करावं लागत असतं. रक्तबीजाला मारलं, त्याचं सगळं रक्त संपलं, रक्तबीज मरून गेला. आणि मग शुंभ निशुंभ त्या ठिकाणी युद्धाला आले. भगवतीने पहिल्यांदा निशुंभाचा निपात केला आणि नंतर शुंभाला सुद्धा मारून टाकून दिलं. बोला शुंभ निशुंभ हंत्री श्री महासरस्वती माता की जय. भगवतीच्या अनेक अवतारांचं वर्णन श्रीमद देवी भागवताच्या अन्यान्य स्कंधामध्ये सुद्धा आपल्याला केलेलं आढळून येतं. दुर्गा आहे, शताक्षी आहे, शाकंभरी आहे, भ्रामरी आहे. दिव्य अशा प्रकारचं ते चरित्र आहे. ती सगळी चरित्र आपण उद्याच्या प्रवचनात घेऊ. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय, अंबा माता की जय. पहिल्यांदा आपलं दररोजचं पद होईल आणि पद झाल्यानंतर मग त्या ठिकाणी कुंकुमार्चन होईल. तोपर्यंत सर्वांनी आपलं आपण जे जे काही आणलेलं आहे ते सगळं काढून घ्या. त्यानंतर मुख्य यजमान यजमान पत्नीने समोर येऊन बसायचं आहे. कालचे जे पदांची जी पत्रक आहेत ती सगळ्यांना द्या. पत्रक कुठे ठेवलीत ती बघा. जय जय हे तुळजा आई, मज दे हे जन्मो जन्मी, अद्वैती निष्ठा चित्ती
कार्ये हि द्वैतप्रीति त्वद्भक्तिरुचि तव भजनी मज देहे जन्मोजन्मी बाल्यी आवड ज्ञानाची तारुण्यी रुचि कर्माची वृद्धत्वी मन वैराग्ये मज देहे जन्मोजन्मी मरणी प्रयास राहित्य दैन्यरहित हे जीवित्व सत्संग जन्म सद्वंशी मज देहे जन्मोजन्मी कावेरीचे स्नान घडो दर्शन सिंधूचे होवो वसती गोदेच्या काठी मज देहे जन्मोजन्मी हिंदुत्वासाठी जनन हिंदुत्वासाठी मरण जीवन हिंदुत्वासाठी मज देहे जन्मोजन्मी सद्धर्माची वाढ असो दुष्पंथांचा नाश घडो वैदिक नृप साम्राज्य जगी मज देहे जन्मोजन्मी श्रीरामासम आचारा वाणीने श्रीकृष्ण कथा देवी चिंतन सततमनी मज देहे जन्मोजन्मी संग घडो तव भक्तांचा वंदन हे तव भक्तांना पूजा ही तव भक्तांची मज देहे जन्मोजन्मी त्वत्पूजन मम देहाने तुझे स्मरण ही चित्ताने तव दर्शनी माझी बुद्धी मज देहे जन्मोजन्मी आवड वेदनी शास्त्रांची सेवा अखंड लोकांची निष्ठा राहो तव नामी मज देहे जन्मोजन्मी गंगे मध्ये देह पडो सार्थक जीवाचे होवो पापी मी आपुला म्हणी मज देहे जन्मोजन्मी याची हे विश्वास तुला त्वत्प्रेमा वाढत जावा मोक्षेच्छाही नुरोमनी मज देहे जन्मोजन्मी जय जय हे तुळजा आई मज देहे जन्मोजन्मी मज देहे जन्मोजन्मी मज देहे जन्मोजन्मी सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय अंबा माता की जय।